महात्मा फुले यांचं चरित्र, सावित्रीबाई फुले यांचं चरित्र तर आपण वाचलंच पाहिजे, पण त्यासोबतच यांनी लिहिलेले ग्रंथ वाचले पाहिजेत. तृतीय रत्न, शेतकऱ्यांचा असूड हे ग्रंथ आपण वाचले पाहिजेत. ब्राह्मणांचे कसब हे ग्रंथ आपण वाचले पाहिजेत. हे नेमकं काय आहे, कशामुळे शोषण होत आलेलं आहे ते आपल्याला कळेल आणि काय करावं आणि काय नाही याची प्रकर्षानं जाणीव होईल. सावित्रीबाई फुले यांचे काव्यसंग्रह आहेत, सुबोध रत्नाकर, बावनकशी, तेही आपण वाचले पाहिजेत. श्रेष्ठ कवयित्री आहेत त्या आणि श्रेष्ठ ग्रंथकार आहेत महात्मा फुले, आणि दोघंही श्रेष्ठ समाजसुधारक आहेत, शिक्षणतज्ज्ञ आहेत, तत्त्ववेत्ते आहेत, विचारवंत आहेत, मानवतेचे उपासक आहेत, मानव आहेत, महामानव आहेत. फुल्यांचे अखंड वाचावेत. सत्याबाबतचं विवेचन, सत्य काय आहे, आपले डोळे उघडतील आणि मग सत्य न्यायाचं सरकार काय यावं याची प्रकर्षानं जाणीव होईल. ती व्हावी यासाठी हार्दिक शुभकामना.